चर्चेत आलेला आणि जागा वाटपामध्ये वादग्रस्त ठरलेला मतदारसंघ म्हणजे सांगली। महाविकास आघाडीने राज्यभर भाजप विरोधात एकजीव होऊन काम केले असले तरी सांगलीत मात्र त्यांची चांगलेच खटके उडाले होते। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्यातील तिरंगी लढतीत सांगलीची पाटीलकी कोण वाजवणार हा जनतेच्या मनात पडलेला प्रश्न होता। या सांगलीच्या जागेसाठी अनेक राजकीय डावपेच, मिरज पॅटर्न तसेच सांगलीमधील दिग्गज नेत्यांचे डाव ह्या सर्व निवडणुकीत पाहायला मिळाले। पण या सर्व डावपेचात सांगलीचे सुपुत्र विशालदादा पाटील यांनी डाव मारला व आपला विजय निश्चित केला। सांगलीमध्ये विशालदादा इज द बॉस हेच विधान त्यांनी खरे ठरवले। संजय काका पाटील आणि चंद्रहार पाटील यांनी एवढी ताकद लावून देखील कोणती कारणे आहेत ते विशालदादांना विजयी करण्यासाठी आवश्यक ठरले ते पाहूया। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक माहितीसाठी युनिव्हर्सल मंथन या चॅनेलला सबस्क्राईब करा। सांगली लोकसभेसाठी यंदा जवळपास 63% मतदान झाले। त्यामध्ये खरी लढत ही भाजपचे संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्यातच झाली। याआधीच विविध एक्झिट पोलमध्ये विशाल पाटील हेच आघाडीवर असल्याचे सांगितले गेले। जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी चंद्रहार पाटलांना मदत न करता अपक्ष असलेल्या विशालदादा पाटील यांना मदत केल्याचे उघड झाले। त्यामुळे सांगलीमध्ये महाविकास आघाडीच्या मतदारामध्ये मोठी फूट पडली। जरी इथे फूट पडली असली तरी संजय काका पाटील यांच्यावर नाराज असलेला मतदारवर्ग सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तयार झाला होता। याचा थेट फायदा विशालदादा पाटील यांना झाला। विशालदादांना विजयी करण्यासाठी महत्त्वाचा दुसरा मुद्दा म्हणजे सांगलीमधील अंतर्गत राजकारण। सांगली मतदारसंघ हा खरं तर काँग्रेसचा बालेकिल्ला, पण जिल्ह्यामधील महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत राजकारणामुळे सांगलीची जागा ठाकरे गटाने हिसकावून घेतली। त्यामुळे काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी अपक्ष फॉर्म भरला। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये राहून देखील काँग्रेसच्या नेत्यांनी विशाल पाटील यांना आतून पाठिंबा दिला। त्याचा फायदा डायरेक्ट विशालदादांना झाला। तिसरा आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सांगली, मिरज, पलूस, कडेगाव या मतदारसंघातून मिळालेला पाठिंबा। सांगली आणि मिरज या मतदारसंघामध्ये संजय काका पाटील यांच्या विरोधात वातावरण तयार झाले होते। त्यामुळे येथील मतांची लीड हे विशालदादा पाटील यांच्या पारड्यात। तसेच पलूस, कडेगाव हा विश्वजित कदम यांचा बालेकिल्ला। विश्वजित कदम यांच्या पहिल्यापासूनच विशालदादा पाटील यांना पाठिंबा होता। त्यामुळे तेथील मतांचा फायदा देखील विशालदादा पाटील यांना झाला आहे। चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विशाल पाटील यांना सर्वपक्षीय नगरसेवकांचा मिळालेला पाठिंबा। सांगली आणि मिरज या भागामध्ये सर्वपक्षीय नगरसेवक तसेच भाजपमधून बंडखोरी केलेले नगरसेवक अशा नगरसेवकांनी विशालदादा पाटील यांना बिनशर्त पाठिंबा दिला। पाचवा मुद्दा म्हणजे प्रकाश आंबेडकर तसेच भाजप विरोधी नेत्यांनी विशालदादा पाटील यांच्या प्रचारासाठी लावलेला जोर। प्रकाश आंबेडकर यांनी विशालदादा पाटील यांना बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे आंबेडकरी समाज तसे अनेक दलित समाजाची मते विशाल पाटील यांच्या विजयाकडे घेऊन गेली। या सर्वाचा फायदा विशालदादा पाटील यांना झालेला आहे। अनेक काळापासून विशालदादा पाटील यांना राजकीय पराभवांना सामोरे जावे लागत होते, पण हा 4 जूनचा निकाल त्यांच्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे। आता आगामी काळात विशालदादा पाटील हे इंडिया आघाडीला सपोर्ट करतात की भाजपकडे जातात हे पाहणे फार महत्त्वाचे आहे। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक माहितीसाठी युनिव्हर्सल मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।